नमस्कार मित्रांनो, वर्णमालावर जे काही प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न आपल्याला क्लिअर करून घ्यायचे आहेत. ओके. आणि विषय असा आहे, वर्णमालेला खूप वेटेज आहे मित्रांनो. ठीक आहे, परीक्षेमध्ये जर आपण पाहिलं वर्णमालेवर हमखास प्रश्न आहेत आणि मग कमी टायमामध्ये आपल्याला जास्त प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत मित्रांनो. पहिला प्रश्न आहे, जे वर्ण उच्चारायला कोमल असतात त्यास काय म्हणतात? जे वर्ण उच्चारायला कोमल असतात त्यास काय म्हणतात? जे वर्ण उच्चारायला काय असतात म्हणतंय? कोमल असतात त्यास काय म्हणतात? तर मित्रांनो, त्यास मृदुवर्ण म्हणतात. काय म्हणतात मित्रांनो? मृदुवर्ण. मराठी भाषेमध्ये मूळ मृदू व्यंजने आहेत 10. किती आहेत मित्रांनो? 10. ओके. ऑप्शन नंबर 2. मृदुवर्णांनाच असेही म्हणतात. मृदुवर्णांनाच असेही म्हणतात. नाद ऑब्लिक घोष, श्वास ऑब्लिक अघोष, श्वास ऑब्लिक घोष, अघोष ऑब्लिक नाद. काही बी तुमचा अभ्यास जर असतो ना मित्रांनो, 2 प्रश्न तुम्हाला जागीच काढता येतात. 1 व 2 मग तितकं तुम्हाला कळत असते. ठीक आहे. पण आपला अभ्यास कसा आहे, याला 4 बी टोले मारावं लागतं. 2 प्रश्न ठीक आहे बाबा, की हे किंवा हे असू शकते. 2 प्रश्न बघताच 2 प्रश्न बाजूला गेले, विषय संपला. पण हे पठ्या 4 प्रश्नापैकी 100ला 100 प्रश्न टोले आणि मग तुम्ही लागतो. तू का सरकारचा जावाई गुवाईस का काय लागायला? एवढ्या सोप्या गोष्टी आहेत का त्या? पण असे संपलेले भरपूर आहेत बघा या क्षेत्रामध्ये. आणि म्हणून असं होणार नाही. आपल्याला बघता क्षणी 2 प्रश्न बाजूला काढता आले पाहिजे. आणि मग मित्रांनो, मृदुवर्णांनाच डॅश डॅश असेही म्हणतात, तर त्यांना नाद किंवा घोष व्यंजने असेही म्हणतात. ठीक आहे. कठोर वर्णांना बघा परत, कठोर वर्णांनाच असेही म्हणतात. तर मित्रांनो, कठोर वर्णांना श्वास किंवा अघोष वर्णे असेही म्हणतात. ठीक आहे, लक्षात घ्या मी काय सांगतो बघा. मृदुवर्णांनाच काय म्हणतात? नाद किंवा घोष व्यंजने. व्यंजनांना तुम्ही वर्ण म्हणू शकता, म्हणून इथं वर्ण म्हटलेलं आहे. मृदू वर्णांनाच असेही म्हणतात. काय म्हणतात? नाद किंवा घोष वर्ण. आणि त्याचबरोबर कठोर वर्णांनाच डॅश डॅश असेही म्हणतात, श्वास किंवा अघोष वर्ण. विषय संपला. ऑप्शन नंबर 2. त्यानंतर मित्रांनो, एकच व्यंजन 2दा जोडल्या गेल्यास त्यास काय म्हणतात? पहा, एकच व्यंजन कितीदा म्हणाले मित्रांनो? 2दा जोडलं तर त्याला काय म्हणतात म्हणाले? तर मित्रांनो, ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. त्याला द्वित्व व्यंजन म्हणतात. काय म्हणतात? द्वित्व. इकडे लक्ष द्या, व्यंजन म्हणले की त्याचा पाय मोडावं लागतं, हे विसरायचं नाही. सर्वात प्रथम मी जर तुम्हाला म्हणलं, हे बघा प अर्ध आणि याला अजून एक प जोडतो आणि याला लंगड करतो, झाले द्वित्व व्यंजन. पहा मी काय म्हणला, काय केलं मी? हे अर्ध प, अजून याला प जोडलं, याला लंगड केलं आणि प. एकच व्यंजन कितीदा आलं? 2दा. त्याला काय म्हणायचं? द्वित्व व्यंजन. ठीक आहे, विषय संपला. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. ठीक आहे. अंग हा शब्द परसवर्णाने लिहा. बरं, अंग हा शब्द परसवर्ण वापरून लिहा म्हणते. आता तुम्हाला सांगायचा जर विषय असा आहे मित्रांनो, अंग हा शब्द काय वापरून लिहायचा आहे? परसवर्ण वापरून लिहायचा आहे. हे मात्र लक्षात ठेवा तुम्ही. काय करू आपण? इकडे पहा. आता परसवर्ण वापरून लिहायचं म्हणजे काय करा म्हणते, इकडे बघा. अंग असा शब्द आहे, हा अनुस्वार काढा म्हणते, तिथं परसवर्ण वापरा. परसवर्ण वापरून अनुस्वाराला परसवर्ण वापरून लिहिता येत असते. आणि मग काय आहे, याच्यासाठी आपल्याला काही गोष्टी मात्र माहीत पाहिजेत. डायरेक्ट ट्रिक मुद्दा येतो आपल्या. काय? क, ख, ग, घ आणि ग. हे ग आहे बरं का. काही जण याला ड म्हणायला बसलेले आहेत. हे ड नाही, हे ग. नाकातून उच्चारत येते. इकडे बघा, लक्षात घ्यायचंय. हे आहे ड, पुढे जर डॉट नसेल तर, आणि हे आहे ग, नाकातून उच्चार. हे मृदू वर्ण आहे, मृदू व्यंजन आहे, आणि हे अनुनासिक आहे. हा फरक आहे दोघातला. ठीक आहे. आपण काय शिकायलो? अंग हा शब्द परसवर्णाने लिहा म्हणाले. काय करू? हे डॉट काढायचं आपल्याला, तिथं परसवर्ण वापरायचंय. अ जशास तसा. या डॉटच्या पुढे कोण आहे? ग. कुठे आहे ग? हे इथं ग. याच्यातलं शेवटचं अक्षर कोणतं आहे? ग, घ, ग. आपण तिथं ग घेणार. हे ग आणि पुढील ग जशास तसं. याला काय केलं माहितीये का?
हे डॉट काढलाय आणि या डॉटच्या ऐवजी या डॉटच्या ऐवजी अनुनासिक वापरले. अंग, हे बी अंग आहे हे पण अंग आहे, लक्षात घ्या. काय म्हणले, अंग हा शब्द परसवर्णाने लिहा. थोडक्यात अनुस्वार काढा म्हणाले, तिथं परसवर्ण वापरा. तिथं आपण काय वापरले मित्रांनो, ज्याच्या अनुसार असते त्याच्या पुढचं अक्षर बघितलं, ग ग घ ग, मग आपण ग घेतलं. हे या अनुसाराच्या ऐवजी आपण ही ग वापरलं. मग याला आपल्याला काय म्हणता येईल, इकडे बघा कुठे पर्याय दिसायला तुम्हाला. चला इथं थोड्या वेगळ्या पद्धतीने लिहिलेले अंग, ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. ठीक आहे. शब्द परसवर्ण वापरून लिहितात तेव्हा अनुस्वार काढावं लागते. अनुस्वाराला काढायचं, तिथं परसवर्ण वापरून लिहायचं. हे तुम्हाला डायरेक्ट स्टेपवर आणलंय मी. ठीक आहे. स्पर्श व्यंजने जे आहेत त्यांच्यापैकी आपल्या अनुस्वाराला परसवर्ण वापरून लिहिता येते मित्रांनो. ठीक आहे. काही जण वाचायला काही बसलेत, अंग आहे बरं, काय ड नाही इथं, संपलेले भरपूर जण येतं. कंठ हा शब्द परसवर्णाने लिहा. चला ठीक आहे. काय करतो मी, किती प्रश्न आहे त्याच्या, कंप, बर कंठ हा शब्द परसवर्णाने कसा लिहितात. कंठ हा शब्द परसवर्णाने कसा लिहितात. चला बघूता. कंठ याला कशाने लिहायचंय, परसवर्ण वापरून. चला मग आपली जी याच्यावर तुमची कमांड कशावर लागते, स्पर्श व्यंजना. मग काय येईल, ट ठ ड ढ आणि न. आता पहा, लक्षात घ्या, क जशास तसा. हे अनुस्वार याच्या पुढे कोण आहे, ठ. हे बघा ठ, हे ठ. मग याच्यातलं शेवटचं अक्षर कोणतं आहे, ट ठ ड ढ. न घेणार आपण, अर्ध का पूर्ण, अर्ध. हे अर्ध न घेतलं, कन आणि ठ. जशास तसा. या अनुसाराला काढून परसवर्ण वापरून लिहिलं, याला म्हणतात शब्द परसवर्ण वापरून लिहिणे, कंठ. ठीक आहे. इथं काही जण म्हणते नाही याला असं लिहा, असंही पण बरोबर आहे, काय हरकत नाही, असं न असते ते. ठीक आहे, कंठ. ठीक आहे. म्हणजेच इकडे पर्याय कोणता बरोबर आहे, मग ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. प्रॉपर जावं लागणार आहे, बारकावे आहेत मित्रांनो. ठीक आहे. कंप हा शब्द परसवर्णाने लिहा. कंप हा शब्द परसवर्णाने लिहा म्हणते. कंप हा शब्द परसवर्णाने लिहायचा आहे. कसा लिहणार मग, कंप हा शब्द परसवर्णाने लिहायचा आहे. ठीक आहे. मग मी तर लिहितो बघा, अनुस्वाराच्या पुढे कोण आहे, प. मग प, फ, ब, भ आणि मगरीचा. ठीक आहे. मग मित्रांनो, क जशास तसा. अनुस्वाराच्या पुढचं कोण आहे, प. हे बघा प, हे प. याच्यातलं शेवटचं कोणतं आहे अनुनासिक, प फ ब भ म. मग मी म घेणार, अर्धा का पूर्ण, अर्धा. कम आणि हे प जशास तसा, कंप. विषय संपला. याला काय म्हणतात, या अनुसाराला काढायचं आणि असा परसवर्ण वापरून लिहायचं. मग कंप इकडे तुम्हाला दिसायला का, कुठं कुठं आहे, हे बघा कंप. काही निरासंपलेले कंप करायसारखे येतं, काही करायसारखे, पण कंप अनुस्वाराला परसवर्ण वापरून लिहिता आलं पाहिजे विदिन सेकंदात मित्रांनो. ओके. चंचल हा शब्द परसवर्णाने कसा लिहितात. चंचल हा शब्द परसवर्णाने कसा लिहितात. चला, चंचल, चंचल, चंचल. चंचल हा शब्द परसवर्णाने कसा लिहाल. ठीक आहे. चला, च छ ज झ आणि अन. आता पहा, च जशास तसा. या च या अनुस्वाराच्या पुढे कोण आहे, च.
हे च, याच्यातलं शेवटचा अनुनासिक कोणतं आहे? च छ ज झ अन. मग आपण अन घेणार, अर्ध का पूर्ण? अर्ध अन घेणार. शन, च आणि ल. याला काय म्हणतात माहितीये का? अनुस्वाराला परसवर्ण वापरून लिहिणे. ठीक आहे, हे अनुस्वार काढला आणि त्याला परसवर्ण वापरून लिहिणं. चत्र चल नाही, त्र नाही, अन आहे अन. चंचल, चंचल दोन्ही बरोबर आहेत. चला बरोबर कुठे बघा इकडं. ऑप्शन नंबर 2 बरोबर. ठीक आहे, चंचल. ओके. संत हा शब्द परसवर्णाने लिहा. संत हा शब्द परसवर्णाने लिहा म्हणते. बरं, काय हरकत नाही. संत हा शब्द परसवर्णाने लिहा म्हणते. ठीक आहे, कसं होईल? त, थ, द, ध आणि न. ठीक आहे, मग मित्रांनो लक्षात घ्या, स जशास तसा. या अनुसाराच्या पुढे कोण आहे? त. मग त थ द ध न आपण पुढे घेतलं त. ठीक आहे, मग हे त आहे, शेवटचा अक्षर त थ द ध न. बाणाचा का नळाचा? नळाचा. सन अर्ध घेणार आणि त. मग संत या अनुस्वार काढा आणि असं परसवर्ण वापरून लिहिले. याला म्हणतात अनुस्वाराला परसवर्ण वापरून लिहिणे. कुठे संत? हे बघा, संत ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. भरपूर संत आहे तिथं, पण हे संत बरोबर आहे. ऑप्शन नंबर 1. चप्पल हा, चप्पल व छत्री या कोणत्या प्रकारचे आहे? शब्दातील पहिले व्यंजन. चप्पल व छत्री या शब्दातील पहिले व्यंजन कोणत्या प्रकारचे आहे, असा त्याचा अर्थ आहे. चप्पल व छत्री या शब्दातील पहिले व्यंजन कोणत्या प्रकारचे आहे? लक्षात घ्या, असा प्रश्न आहे त्या. चप्पल मधलं पहिलं व्यंजन कोण आहे? च. छत्री मधलं छ. पर्याय काय आहेत? तालव्य, कंठ्य, ओष्ठ्य, दंत तालव्य. लक्षात घ्या, परत एकदा सांगतो. मला सांगा, चप्पल म्हणताना असं वाटते का नाही आपल्याला? असं असं झाल्या टाईप च, याचा उच्चार असल्यासारखा वाटते. लिहिताना नाही, पण उच्चार आहे. चप्पल नाही, चप्पल. किंवा छत्री म्हणताना सुद्धा आपल्याला असं वाटतंय की असं आहे बघा, ते असं दिसतंय, याचा उच्चार दिसतंय. ठीक आहे, आणि मित्रांनो च छ, च आणि छ ज झ, च छ ज झ. जर तुम्हाला याच्यामध्ये येचा उच्चार वाटत असन, असा दिसत असन, तर त्याला तुम्ही तालव्य म्हणू शकता. मग चप्पल येचा उच्चार दिसायला, छत्री येचा उच्चार दिसायला, म्हणजे पहिली व्यंजन आहे छ आणि छ कशी येतं? तालव्य. कुठे तालव्य? ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. विषय संपला. चारा व चोच या शब्दातील पहिले व्यंजन कोणत्या प्रकारचे आहे? चारा, चारा मधला पहिलं कोण आहे? चा. चोच मधला चो. मग मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला मी अगोदर सांगितले काय? च छ ज ज यांच्यामध्ये जर येचा उच्चार झाला तालव्य, नाही झाला दंत तालव्य. मग पहा तुम्ही इथं तुम्हाला चारा मध्ये येचा उच्चार आहे का? नाही. असं म्हणतो का आपण चारा? नाही. किंवा चोच याच्यामध्ये तुम्हाला येचा उच्चार आहे का? नाही. येचा उच्चार आहे का? नाही. म्हणजे येचा उच्चार नाही, च छ ज झ मध्ये येचा उच्चार नाही, याचा अर्थ ते आहे दंत तालव्य. कोण आहे? दंत तालव्य. लक्षात घ्यायचं. ठीक आहे, चारा आणि चोच लक्षात घ्या. तुम्हाला इथं पण येचा उच्चार नाही आणि इथं बी तुम्हाला येचा उच्चार नाही. मग च छ ज झ यांच्यामध्ये येचा उच्चार जर झाला त्यांना तालव्य म्हणायचं, नाही झाला की दंत तालव्य. मग इथे येचा उच्चार नाहीये म्हणून दंत तालव्य. विषय संपला मित्रांनो. ठीक आहे. जन व जग या शब्दातील पहिले व्यंजन कोणत्या प्रकारचे आहे? जन व जग या शब्दातील पहिले व्यंजन कोणत्या प्रकारचे आहे? बर चला पुन्हा सेम प्रश्न. ज आणि जग. जन बघा काय वाटते आपल्याला, इकडे बघा.
जर मी लिहिलं ना असं वाटतं आपल्याला, असं असल्यासारखं वाटतंय ज मध्ये या असल्यासारखं, किंवा याला जर लिहिलं तर यालाही असं असल्यासारखं वाटतंय बघा ना तुम्ही, येचा उच्चार दिसते त्यात, जन जग असं वाटतं की नाही, ज मध्ये य असल्यासारखं वाटतंय, या जग मध्ये सुद्धा य असल्यासारखं वाटतंय. असं आहे का ते जन जग, असं आहे का नाही, जन जग. आणि मग येचा उच्चार आहे च छ ज झ यांच्यामध्ये याचा उच्चार आहे, म्हणून ते कोण आहेत मित्रांनो, म्हणून ते आहेत तालव्य. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. कळलं का तुम्हाला, इतकं सोपं आहे ते. ठीक आहे. जावाई व चाकर या शब्दातील पहिले व्यंजन कोणत्या प्रकारचे आहे? जावई, बघा जावई आणि चाकर हे दोन पहिले व्यंजन आहेत, हे कोणत्या प्रकारचे आहेत म्हणते. चला परत, च छ ज झ यांच्यामध्ये याचा उच्चार जर झाला तालव्य, नाही झाला दंत तालव्य. मग इथं जावाई, मला असं वाटतं याचा उच्चार नाही. इथं चाकर, इथं बी याचा उच्चार नाही. ठीक आहे. आणि मग च छ ज झ मध्ये याचा उच्चार नसला, त्यांना काय म्हणायचं, तुम्हाला माहित आहे, त्यांना दंत तालव्य म्हणायचं. इतकं सोपं आहे ते. असं म्हणतो का आपण जावई, जावई येते का जावई, नाही येणार. चाकर म्हणतो का, नाही. जावई चाकर, विषय संपला, विषय क्लोज. खालीलपैकी कोणते व्यंजन दंतौष्ठ्य वर्ण आहे? बघा, तलाठी पुणे 2014 PSI ला परीक्षेत प्रश्न आलेला आहे, आणि मला वाटते 2010 ला पण आलेला आहे. ठीक आहे. काय विचारलंय, खालीलपैकी कोणते व्यंजन दंतौष्ठ्य आहे? दंते बी आहे आणि ओष्ठ्य पण आहे, तर ते आहे मित्रांनो व. लक्षात घ्या, ओ हे व्यंजन दंतौष्ठ्य वर्ण आहे. ठीक आहे. ऑप्शन नंबर 4. ओके. हाताने केलेली खानाखुनाची भाषा म्हणजे काय? ठीक आहे. हाताने केलेली खानाखुनाची भाषा म्हणजे काय? तलाठी कोल्हापूर 2014 ला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. तर मित्रांनो त्याला कर पल्लवी म्हणतात. काय म्हणतात? कर पल्लवी. ओके. मराठी भाषेतील ळ हे वर्ण, मराठी भाषेतील ळ हे कोणते वर्ण आहे? ळ हे कोणतं वर्ण आहे म्हणाले? आद्यवर्ण, मृदुवर्ण, कठोर वर्ण, स्वतंत्र वर्ण. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे मित्रांनो, ते आहे स्वतंत्र वर्ण. ओके. लू हा स्वर खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? लू हा स्वर खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? लिपिक नांदेड 2014 ला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. दंते है, कंठे, मूर्धन्य का दंत तालव्य? ठीक आहे. लू हा वर्ण, लू हा स्वर खालीलपैकी, लू हा स्वर खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? लिपिक नांदेड 2014, दंत्य है, कंठ्य है का मूर्धन्य है का दंत तालव्य? ठीक आहे. तर मित्रांनो लू हा दंत्य स्वर आहे. लू हा स्वर खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? तर ते आहे मित्रांनो दंत्य. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश ही भाषा मराठी भाषेची मूळ भाषा आहे, तर तिला मित्रांनो संस्कृत भाषा म्हणतात. काय म्हणतात? संस्कृत. बघा ऑप्शन नंबर असं इकडे, ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे, संस्कृत. ठीक आहे. ज्ञ हे संयुक्त व्यंजन डॅश डॅश या व्यंजनापासून बनलेले आहे. हे ज्ञ कसं बनलंय म्हणाले? तर मित्रांनो इकडे लक्ष द्या. द अधिक न अधिक य, द अधिक न अधिक य बरोबर ज्ञ बनते. लक्षात घ्या, द अधिक न अधिक य बरोबर ज्ञ. मग आहे का तिकडे बघा पर्यायापैकी, द अधिक न अधिक य, ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. ज्ञ कोण आहे ते? संयुक्त व्यंजने. क्ष आणि ज्ञ ही मराठी भाषेत विशेष संयुक्त व्यंजने 2 आहेत, त्यापैकी ती एक आहे. ठीक आहे. क वर्गातील मृदू व्यंजने कोणती? क वर्गातील मृदू व्यंजने कोणती? काय प्रश्न आहे? क वर्गातील मृदू व्यंजने कोणती? आता इकडे लक्ष द्या. मराठी भाषेमध्ये
क, च, ट, त आणि प असे 5 वर्ग पडतात व्यंजनाचे. मग क वर्गामध्ये कोण येते? क, ख, ग, घ आणि ग. च वर्गामध्ये कोण येते? च, छ, ज, झ आणि अन. ट वर्गामध्ये ठ, ड, ढ आणि न बाणाचा. त वर्गामध्ये थ, द, ध आणि न नळाचा. प वर्गामध्ये प, फ, ब, भ आणि म. आता लक्षात घ्या मित्रांनो, क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग, प वर्ग असे स्पर्श व्यंजनाचे 5 वर्ग पडतात. प्रश्न काय? क वर्गातील मृदू व्यंजने कोणती? क वर्गातील मृदू व्यंजने कोणती म्हणाली? आता इकडे लक्ष द्या, हे जे 25 आहेत ना, हे स्पर्श व्यंजन येतं. हे 25 काय येतं? टोटल. जर यांना आपण पाहिलं ना, ती स्पर्श व्यंजन आहेत मित्रांनो. कोण येतं? स्पर्श व्यंजने. किती आहेत मित्रांनो? 25. आता इकडे लक्ष द्या, काय सांगायचं, काय म्हणतंय? क वर्गातील मृदू व्यंजने कोणती? लक्षात घ्या, स्पर्श व्यंजनाचे 3 प्रकार पडतात. कठोर, मृदू, अनुनासिके. कठोर, मृदू, अनुनासिके. कठोर व्यंजने आहेत 10, मृदू व्यंजने आहेत 10, अनुनासिके आहेत 5. लक्षात घ्या. पहा मी काय म्हणालो, कठोर व्यंजने आहेत क, ख, च, छ, ट, ठ, क, ख, च, छ. कठोर व्यंजने आहेत क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ. मृदू व्यंजने आहेत मित्रांनो ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध, ब, भ. आणि मित्रांनो अनुनासिके आहेत तुमच्या समोर ग, अन, न, न, म. बघा एवढा काही डिपजाचा प्रश्न नाही, पण सांगितलं तुम्हाला. क वर्गातील मृदू व्यंजने कोणती? मराठी हे तुमच्या समोर जे आहेत ना, हे 25 स्पर्श व्यंजन येतं. क, च, ट, त, प असे त्यांचे 5 वर्ग पडतात. मग क वर्गामध्ये क, ख, ग, घ, ग. च वर्गामध्ये च, छ, ज, झ, अन. ट वर्गामध्ये ट, ठ, ड, ढ, न. त वर्गामध्ये त, थ, द, ध, न. प वर्गामध्ये प, फ, ब, भ, म. आता मित्रांनो काय म्हणताय, हे 10 कठोर व्यंजन आहेत, हे 10 मृदू येतात, हे 5 अनुनासिक आहेत. त्यांनी प्रश्न काय विचारलाय, या क वर्गातले मृदू व्यंजने सांगा. मग कोण याला पाहिजे? ग आणि घ याला पाहिजे. हे बघा, हे 10 क वर्गातले क, ख, ग, घ, ग. मग हे 2 कोण येतं? कठोर. म्हणजे बघा ना, क हे 10 कोण येतं? कठोर. हे 10 मृदू, हे 5 अनुनासिके. या स्पर्श व्यंजनाचे 5 वर्ग, क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग, प वर्ग. मग क वर्गामधले मृदू व्यंजने ओळखायला सांगितलेत. मग हे क वर्गातलं कठोर आहे, क वर्गातलं सुद्धा ख कठोर आहे, पण या क वर्गातलं ग आणि घ मात्र मृदू आहे. आपल्याला चेक करायचंय ग आणि घ कुठे तिकडं. मित्रांनो ऑप्शन नंबर पहिलंच बरोबर आहे, ग, घ. संपला विषय, लय डोकं लावायचं नाही. ग, घ हे बघा, विषय संपला, क्लिअर आहे एकदम, डॉट. ओ हा कोणत्या प्रकारचा स्वर आहे? ओ हा कोणत्या प्रकारचा स्वर आहे? बर, ओ हा कोणत्या प्रकारचा स्वर आहे? लक्षात घ्या, लिपिक तुम्हाला 2014 ला परीक्षेत प्रश्न आलेला लिपिकला. ठीक आहे, ओ हा कोणत्या प्रकारचा स्वर आहे? संयुक्त स्वर आहे, ऱ्हस्व स्वर आहे, सजातीय स्वर आहे का दीर्घ स्वर आहे? तर मित्रांनो लक्षात घ्या, मराठी भाषेमध्ये संयुक्त स्वर आहेत 4. ये, ऐ, वो आणि औ असे संयुक्त स्वर किती आहेत मित्रांनो? 4 संयुक्त स्वर आहेत. ठीक आहे का? बघा बरं, याच्यापैकी कोणता विचारलाय? वो. हे बघा ओ. चला मग ओ हा कोणत्या प्रकारचा स्वर आहे? तर मित्रांनो ते आहे संयुक्त स्वर. मराठी भाषेमध्ये संयुक्त स्वर किती येतं? 4 आहेत. संयुक्त स्वर किती येतं? 4. ठीक आहे, चला. इथं ऱ्हस्व स्वर आहे पण आहे,
सजातीय स्वर पण आहे, दीर्घ पण स्वर आहे. मराठी भाषेमध्ये मित्रांनो ऱ्हस्व स्वर आहेत 5. अ, इ, उ, रू आणि लू. अ, इ, उ, रू, लू. लिहितो वाटल्यास. अ, इ, उ, रू आणि लू. मराठी भाषेमध्ये ऱ्हस्व स्वर किती? उत्तर 5. सजातीय स्वर, सजातीय स्वरांच्या जोड्या 3 आहेत. ज्या 2 स्वरांचं उच्चार समान असते त्यांना सजातीय स्वर म्हणतात. ठीक आहे. मग अ आणि आ, अ, आ सजातीय स्वर आहेत दोघं मिळून. ई सजातीय स्वर आहेत. उ सजातीय स्वर आहेत. ठीक आहे. सजातीय स्वरांच्या जोड्या आहेत ह्या. ठीक आहे. त्यानंतर मराठी भाषेत दीर्घ स्वर आहेत 3. कोणकोणते? आ, दीर्घ ई आणि दीर्घ उ असे दीर्घ स्वर आहेत. आणि संयुक्त स्वर आहेत 4. कोणकोणते? ये, ऐ, वो आणि औ असे संयुक्त स्वर आहेत 4. ठीक आहे. त्यापैकी आपण उत्तर बरोबर दिले. ओ हा कोणत्या प्रकारचा स्वर आहे? तर तो आहे संयुक्त स्वर. घ नंतर र हा वर्ण जोडून आला तर ते जोडाक्षर कसे तयार होईल? घ नंतर र हा वर्ण जोडून आला तर ते जोडाक्षर कसे तयार होईल? ठीक आहे. चला. घ नंतर र हा वर्ण जोडून आला तर ते जोडाक्षर कसे तयार होईल? कशाच्या नंतर म्हणते? घच्या नंतर र हा वर्ण जोडून आला तर ते जोडाक्षर कसे तयार होईल म्हणते. ठीक आहे. घ्र असं होईल का? निरा संपलेला पर्याय बरोबर आहे. घ्र. इकडे लक्ष द्या. मी जर तुम्हाला म्हणलं घ्र याची जर आपण फोड केली तर घ अधिक र अधिक अ. आता लक्षात घ्या काय सांगितलंय? ग नंतर र, मग अगोदर घ नंतर र. घ नंतर र हा वर्ण जोडून आला तर ते जोडाक्षर कसे तयार होईल? जोडाक्षर म्हणाले ना, मग जोडाक्षर तेव्हाच म्हणता येईल जेव्हा त्याच्यामध्ये एक स्वर असते आणि मग 2 व्यंजने आणि एक स्वर बरोबर जोडाक्षर. घ्र अशी फोड होती घ्रची. घ अर्ध घ अधिक र अधिक अ. मग या घच्या नंतर कोण आहे? र. घ्र. ऑप्शन नंबर मित्रांनो 2 बरोबर आहे. हे तर निरा संपलेले पर्याय आहेत. ठीक आहे. आता हे घृ आहे ना, घृ. आता याच्यामध्ये काही जण संपलेले वेगळीच फोड करतात बघा. मी जर म्हणलं तुम्हाला घृ, आता याची जण काही जण कशी फोड करतात माहितीये का? निरा संपलेले घ अधिक र अधिक उ अशी फोड करतात. बिलकुल चुकीची फोड आहे मित्रांनो. जर तुम्हाला या घृची फोड करायची असेल घृ तर कशी करावं लागेल? घृ म्हणजेच घृ कशी फोड करावं लागेल? अर्ध घ अधिक रू. त्याच्यामध्ये स्वर आहे मित्रांनो. ठीक आहे. या घृची फोड अशी ती अर्ध घ अधिक रू अशी करायची नाही. ठीक आहे. आपलं उत्तर निघालं आपल्याला 2. घ्र. खालीलपैकी कंठ्यवर्ण कोणते? खालीलपैकी कंठ्यवर्ण कोणते? कंठ्यवर्ण विचारलाय. ठीक आहे. कंठ्य, तालव्य. ठीक आहे. वर्णांचे उच्चारानुसार 9 प्रकार पडतात. त्यापैकी पहिला प्रकार विचारलाय कंठ्यवर्ण कोणता? ठीक आहे. मग चला बघा. कंठ्यवर्ण आपल्याला सांगायचं आहे. आता याची ओळखायची ट्रिक सांगतो तुम्हाला कसं ओळखायचं काय तर. ठीक आहे. आपला ऑप्शन नंबर 2 बरोबर एवढं तुम्हाला सांगून देतो अगोदर. ग आणि ह. लक्षात घ्या. ग आणि ह हे दोघं कोण येतं? कंठ्यवर्ण. ज्या वर्णांचा उच्चार करताना कंठातून उच्चार होतो त्या वर्णांना काय म्हणायचं? कंठ्यवर्ण म्हणायचं. आणि ते आहेत ग आणि ह. ठीक आहे. बघा काय प्रश्न आहे बघूता. ऱ्हस्व उ, दीर्घ उ, प, फ, ब, भ आणि म. ठीक आहे. हे 2 स्वर आहेत, बाकीचे व्यंजन आहेत. या वर्णांचे उच्चार्थाने सांगा. बर. 1 2 3 4 5 6 7. तर मित्रांनो हे आहेत ओष्ठ्य वर्ण. लक्षात घ्या.
कोण आहेत ते? ज्या व्यंजनांचा उच्चार करताना जिभेचा ओठाला स्पर्श होतो त्या वर्णांना काय म्हणतात? ओष्ठ्यवर्ण म्हणतात. आणि मग रस्व उ दीर्घ उ प फ ब भ म. प बघा, प फ ब भ म. बघा ओठाला ओठ लागत आहे. तुम्हाला मी किती पैसे देतो, तुम्ही एकच गोष्ट करायची, पप्पा शब्द ओठाला ओठ न लावता म्हणून दाखवायचा. 10 कोटी तुम्ही म्हणता तितके देतो, तुम्ही म्हणता तुझ्याकडे कुठून येते, तुला कुठून आणून देईन मी, तो फक्त म्हणून दाखवायचा पप्पा. मुश्किल आहे. तू पेन गिन घालशील तर मग कमरात लात गीत खाशील, त्याचा विषय नाही. मग उ उ प फ ब भ म कोण आहे मित्रांनो? ओष्ठ. ऑप्शन नंबर 3. र श ळ हे वर्ण कोणत्या प्रकारचे आहेत? र श ळ. र श ळ हे वर्ण कोणत्या प्रकारचे आहेत? र श ळ हे वर्ण कोणत्या प्रकारचे आहेत? लक्षात घ्या. र श ळ हे वर्ण कोणत्या प्रकारचे आहेत? कंठेत, तालवेत का मूर्धन्येत? मला असं वाटतंय ते मूर्धन्य आहेत. ओके. यश, य आणि श हे वर्ण कोणत्या प्रकारचे आहेत? य आणि श हे वर्ण कोणत्या प्रकारचे आहेत? तर मित्रांनो ते आहेत तालव्य. कोण आहेत ते? तालव्य. य आणि श हे आहेत तालव्य वर्ण. ठीक आहे. ल स या वर्णाचे उच्चार्थांत सांगा. ल स या वर्णाचे उच्चार्थांत सांगा. तर ते आहेत मित्रांनो दंत्य. चला मित्रांनो थांबूया, परत आपण भेटणार आहेत पुढच्या लेक्चरमध्ये. थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.